केली. रामदास कदमजी नेते शिवसेनेचे, आणि चहापेक्षा किटली गरम आहे म्हणून अवहेलना भारतीय जनता पार्टीची केली. दापोलीच्या केळसकर नाक्यामध्ये सभा घेऊन त्या चहापेक्षा किटली गरमचं उत्तर आम्ही जाहीर सभेत दिलं. आम्ही नाही आधी वाटेच गेलो, आम्ही नाही आधी शिवसेनेवरती टीका केली, आम्ही नाही रामदास कदमजी यांच्यावरती टीका केली, ना आम्ही योगेशजींवरती टीका केली. पण तुम्ही जर का आमच्या वाटेच गेलेत आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा तुम्ही अपमान केला, तर आम्ही तर स्वाभिमानी कार्यकर्ते होतो. आम्ही काय सोडू का? आमच्या नेत्यांवरती टीका केलेली, आमच्या नेतृत्वावरती टीका केली आणि आमच्या पक्षावर टीका केलेली आम्ही कदापि सहन करणार नाही. कारण ते आम्ही स्वाभिमानी गुण संस्कार ह्या पक्षामध्ये आमच्यावरती झाले. त्यानंतर पुन्हा 3 पत्रकार परिषदा झाल्या, पण या 3ही वेळेला ही मंडळी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये गेली आणि त्यांनी सातत्याने जाहीरपणाने आपल्या नेत्यांच्या विरोधात प्रकटीकरण केलं. आणि त्यावेळेला मी शेवटच्या पत्रकार परिषदेमध्ये त्याला आवाहन केलं होतं की एकदा आमदार योगेशजींनी पण जाहीर करावं त्यांची भूमिका काय आहे. लोकांना पण कळलं पाहिजे ना, वडील जे बोलतात तेच मुलगा बोलायचं की नाही बोलायचंय, मग त्याला घ्यायचे. गेल्या 8-15 दिवसापूर्वी इथले विद्यमान आमदार योगेशजींनी 2दा प्रेस कॉन्फरन्स घेतली. प्रेस कॉन्फरन्स नाही घेतली, बाईट घेतले. आणि त्याला पहिल्यांदा साक्षात्कार झाला की केदार साठे म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही. 4.5 वर्ष आमदार झाल्यानंतर त्यांना कळलं की केदार साठे म्हणजे भारतीय जनता पार्टी. साहेब, हे तर मी जन्मापासूनच अनुभवतोय पक्षामध्ये, हा पक्ष कोणाचा एका दुसऱ्याचा नाहीच आहे. पहिल्यांदा आमदारांना कळलं हा पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आहे. आम्ही पण हेच सांगतोय, आम्ही कुठे म्हणतो हा पक्ष आलाय म्हणून. माझे कुटुंब माझी जबाबदारी भारतीय जनता पार्टी संस्कृतीत नाही. आमदार महोदयांनी दुसरं स्टेटमेंट केलं. आमदार महोदयांनी दुसरं स्टेटमेंट केलं. त्यांनी तर आकडेवारी सांगितली. वडील काय म्हणतात, गेल्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या एकही कार्यकर्त्याने आम्हाला मतदान केलं नाही. मॅडम गावकर मॅडम असंच बोलतात ना. आमदारांनी सांगितलं 50% जास्त मतं भारतीय जनता पार्टीची मिळाली. आम्ही पण हेच सांगितलं, आम्ही एवढा तुम्हाला विरोध का केला. बरं, विरोध काय लपून छपून नाही हो केला, समोरासमोर बसून पण सांगितलं. तुमच्या या चुका होत्या, या गोष्टीमुळे हे विरोधी आम्ही काम केलं. आणि तरीही तुम्हाला 50% लोकांनी मतदान केलं. हे जाहीर सभेमध्ये पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सांगितलं की तुम्हाला का विरोध आम्ही केला आणि 50% लोकांनी मतदान तुम्हाला केलं. आणि म्हणून जाहीर सभा असेल, पत्रकार परिषद, प्रकाश शेठ, अजयराव तेव्हा त्याचे आभारही मानले की ज्या 50% लोकांनी तुम्हाला मतदान केलं त्यांचे डोळे उघडले, तुम्ही की चूक केली आहे मतदान करून. तुम्हाला आमदार सांगतात 50% लोकांनी मतदान केलं, वडील सांगतात भाजपने मतदान केलं नाही. दोघांची एकपक्षता नाहीये भारतीय जनता पार्टीकडे बघण्याची. लोकसभा निवडणुकीच्या विश्लेषणावरती आमदार महोदय सांगतात माझी हक्काची 30,000 मतं मी आणलीच नाही. कोणी आणू नका म्हणून सांगितलं? सगळे साहेब बोलले असं. आम्ही तर ऐकलं होतं की आणण्याच्या सगळ्या व्यवस्था पण करून झाल्या होत्या, मग का नाही आणली मतं? त्यामुळे दादा, मी खूप जबाबदारीने आपल्यासमोर सांगतो, यावेळेला सुद्धा 2014ला गीते साहेबांच्या विरोधामध्ये एक मोठं षडयंत्र रचलं गेलं होतं या लोकसभा मतदारसंघात. 2019लाही झालं होतं. 24ला काही वेगळं नव्हतं करायचं. निव्वळ भारतीय जनता पार्टी म्हणून आपण आणि म्हणण्यापेक्षा तुम्ही ठाम पाठीशी होते, रायगडकर आणि विशेषतः वैयक्तिक दर्शिताला पाटील. म्हणून ही सीट मोदी साहेबांसाठी बोट वरती करणारा खासदार या भागातून गेला. आपण जर का भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नसतो तर पुन्हा यांच्या मनामध्ये 100% काळबेरस होतं. स्वतःही मंडळी सांगतात की आमच्या लोकांना घड्याळावरती मतदान करण्यासाठी नाही जमलं. 68,000 मतं आली कुठनं? राष्ट्रवादीच्या लोकांबरोबर 2 वेळा मंडळींनी बैठक घेतली. एकदा सह्याद्री अतिथीगृहावरती घेतली, एकदा दापोलीच्या शिंदे सभागृहामध्ये घेतली. आणि त्यावेळेची भाषण त्याला सांगितली ह्या लोकांना तर अगदी हसून त्यांचा योजायची वेळ. एका राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने भाषणामध्ये सांगितलं की जेवढी मतं तुम्ही तुमच्या मुलीच्या मतदारसंघामध्ये लीड द्याल त्याच्या दुप्पट मतं 54-55,000 मतं राष्ट्रवादी तुम्हाला विधानसभेला देईल. ज्या राष्ट्रवादीच्या जीवावरती भारतीय जनता पार्टीला अपशकुन रामदास कदमजी यांनी केला, ती अखंड राष्ट्रवादीची ही नेते मंडळी आता उभाटामध्ये चालले. त्याला किती दुर्दैव आहे राजकारणाचं. बरोबर असलेल्या पक्षाची किंमत कळली नाही आणि मृगजयाच्या मागे धावणारी नेते मंडळी आहे, खूप वाईट दिशेने राजकारण करते आणि ते कदापि आपल्याला सोयीचं नाही. मी योगेशजीला एकदा विचारू इच्छितो, नेमका तुमचा आमचा संघर्ष तो काय भांडण आपलं ते एकदा लोकांना सांगा.
भारतीय जनता पार्टीने विकास काम आणायचे नाही हा तुमचा आग्रह, आम्ही आणणार. भारतीय जनता पार्टीने पक्ष वाढवायचा नाही, आम्ही वाढवणारच, आम्ही वाढवणारच. मला आठवतंय दाभोळच्या एका पक्ष प्रवेशाच्या विषयामध्ये ज्या व्यक्तीने आमदार महोदयाला अत्यंत गलिच्छ भाषेत शिव्या आणि शिविका अश्लील भाषेत बोलला, अशा माणसाला यांनी नेता केला दाभोळचा. आता भारतीय जनता पार्टीला विरोध. असं एक ना अनेक विषय दादा त्या विधानसभा मतदारसंघात चाललेत आणि म्हणून आम्ही एक मागणी वरिष्ठांकडे केली. आपणही या भागाचे आमचे सर्वांचे पालक आहात. आम्ही एकच या निमित्तानं सांगितलंय, आमचं शिवसेनेशी भांडण नाहीये, पण ज्या पद्धतीने मोदी साहेबांसाठी मत मागत असताना सुद्धा हा विधानसभा मतदारसंघ 8,500 मतांनी मायनस राहिला. मोदी साहेबांसाठी मत मागूनही हा मतदारसंघ 8,500 मतांनी मागे राहिला. हा मतदारसंघ धोक्यामध्ये आहे आणि म्हणून उमेदवार बदलावा शिवसेनेने उमेदवार बदलावा. आमची कुठलीच हरकत नाही, पण आम्हाला नाही चालणार आहे. कारण या माणसांच्या अनेक चुकीच्या वागण्यामुळे आपल्या महायुतीचं नुकसान होत आहे.